नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण शिकतोय आता 8वी गणित विस्तार सूत्र मित्रांनो, 5वं प्रकरण आहे। त्याच्यातला सराव संच 5.1 आपण बघतोय। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। पटकन जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, सराव संच बघण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे बघा, हे सूत्र माहिती पाहिजे मित्रांनो, सूत्र फॉर्म्युला। बाबा हे सूत्र, या सूत्राचा वापर आपल्याला या सगळ्या सराव संचात करायचा आहे। तर सूत्र काय की x अधिक a एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसात a अधिक b x आणि अधिक ab असं काहीतरी सूत्र आहे मित्रांनो। बघा x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b यांचा गुणाकार जर असेल तर आपल्याला सूत्र मिळतं x वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण गुणिले x अधिक ab। तर हे सूत्र कसं मिळतं बघा, समजा माझ्याकडे x अधिक a आहे आणि पलीकडे x अधिक b आहे, यांचा जर का मी गुणाकार केला, बरं का, लक्षात घ्या, यांचा गुणाकार केला म्हणजे x अधिक a या कंसाने x अधिक b ला जर गुणायचं झालं तर मी काय करतो, पहिले x ने गुणतो x अधिक b ला, नंतर या a ने गुणतो x अधिक b ला। आधी हे सूत्र कसं तयार झालं हे आपण बघू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सराव संच बघायचा संपूर्ण। काय होतं बघा, x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले b x b अधिक a गुणिले x a x अधिक a गुणिले b a b झालं। आता काय होईल, x वर्ग आपल्या जागेवर, या दोघांमधून कॉमन निघल x बरोबर, अधिक या दोघांमधून x कॉमन निघल म्हणजे इथून x बाहेर आला, समजा इकडे काढू चला x कॉमन, x b मधून x बाहेर आला फक्त राहिला b आणि ax मधून x बाहेर आला फक्त राहिला a आणि अधिक ab। म्हणजे या ठिकाणी बघा x वर्ग अधिक या कंसामध्ये जे b अधिक a आहे त्याला आपण a अधिक b म्हणू शकतो। या x ला इथं लिहिण्याच्या ऐवजी पलीकडे लिहू शकतो आणि इथं ab जसंच्या तसं। म्हणजे हे सूत्र आपल्याला असं मिळतं, या दोन कंसाचा गुणाकार केला की आपल्याला हे सूत्र मिळतं। म्हणजे हे सूत्र कसं आलं, कुठून आलं, हा प्रश्न बाजूला राहतो, पण सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे। x अधिक a x अधिक b यांचा गुणाकार असेल तर x वर्ग अधिक a अधिक b कंस पूर्ण x आणि अधिक ab, हे सूत्र माहिती पाहिजे। या सूत्रावर आधारित सगळा सराव संच आहे। आता उदाहरणार्थ सराव संच 5.1 मधलं हे पहिलं गणित, विस्तार करा। विस्तार करामध्येच गणित आहेत। पहिलं आहे a अधिक 2 आणि a अधिक a वजा 1। याच्यामध्ये बघा x अधिक a आणि x अधिक b असतो। याच्यामध्ये जो कॉमन पार्ट आहे जो दोघांमध्ये, तो म्हणजे त्याला आपण a म्हणायचा, म्हणजे इथं त्याला आपण x म्हणायचं। आता या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर x च्या जागेवर कोण आहे बाबा, x ची जागा a ने घेतली म्हणजे हा x आहे आणि इथं x आहे आणि हा a आहे आणि ही b ची किंमत, एवढं लक्षात घ्या बरं का, x अधिक a x अधिक b एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की x च्या जागेवर मी कोणाला घ्यायचं गणित सोडवताना आणि a च्या जागेवर कोणाला घ्यायचं, b च्या जागेवर कोणाला। यामध्ये जर तुम्ही बघितलं तर x बरोबर तुमच्याकडे a आहे बरोबर, a बरोबर तुमच्याकडे 2 आहे आणि b बरोबर तुमच्याकडे इथं 1 दिसतोय पण तो वजा 1 आहे, हे लक्षात घ्या। ओके, आता सूत्र आपण वापरूयात। बघा याच्यामध्ये काय कसं वापरणार सूत्र, पहिला मी x चा वर्ग करणार, पहिला काय असतो बाबा सूत्रानुसार x चा वर्ग, पण इथे x च्या जागेवर कोण आहे, a आहे, मग x चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करायचा, a चा वर्ग बरं का, x चा वर्ग आणि x च्या जागेवर a आहे म्हणून a चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b पाहिजे, a अधिक b, a ची किंमत 2 आहे, b ची किंमत वजा 1 आहे, मग a अधिक b, a ची किंमत आहे 2 अधिक b ची किंमत आहे वजा 1, झालं कंस पूर्ण, नंतर गुणिले x असतो, x च्या जागेवर a आहे मग इथं लिहा a आणि नंतर अधिक a गुणिले b असतं, अधिक a गुणिले b, a ची किंमत आहे 2 आणि b ची किंमत आहे वजा 1। बरं का, कॅल्क्युलेशन नीट बघा काय केलंय, a चा वर्ग आपल्या जागेवर अधिक कंसामध्ये 2 अधिक वजा वजा 1 2 वजा 1 गुणिले हा a आणि इथे बघा 2 गुणिले वजा 1 वजा 2, मग इथे लिहा वजा 2। मग आपल्याकडे उत्तर येतं a वर्ग अधिक 2तून 1 गेला 1a आणि हा वजा 2, म्हणजेच असं लिहू शकतो a वर्ग अधिक 1a म्हणजेच a असतो आणि हे वजा 2। तर अशा प्रकारे आपल्याला ही गणित सोडवता येईल। तर सगळी गणितं या सराव संचाची आपल्याला अशीच सोडवायची। तर बघूयात पुढची काही एक्झाम्पल्स। बघा दुसरं गणित बघा, m वजा 4 m अधिक 6। बघा x ची किंमत किती बाबा, m 2 वेळा आहे बरोबर, डबल आलाय
म्हणजे एक्सच्या जागेवर एम आहे, इथं एक्सची किंमत एम आहे, ए बरोबर -4 आहे आणि बी बरोबर +6 आहे. ओके, वाटलंच तर तुम्ही तुमच्या माहितीसाठी लिहू शकता बाबा एक्स बरोबर तुमच्याकडे एम आहे, ए बरोबर आपल्याकडे -4 आहे आणि बी बरोबर आपल्याकडे 6 आहे. मग सूत्रानुसार मी काय करणार बाबा, पहिला एक्सचा वर्ग बरोबर, वाटलंच तर इथं लिहा m-4 आणि m+6 असं लिहा. ओके, आणि मग लिहा पहिलं मला काय लिहायचं बाबा, एक्सचा वर्ग. आता एक्सच्या जागेवर एम आहे म्हणजे एमचा वर्ग, नंतर अधिक कंसात ए अधिक बी आहे, ए अधिक बी, ए ची किंमत किती बाबा -4 आहे, ए च्या जागेवर -4 आहे आणि अधिक बी ची किंमत 6 आहे, बी च्या जागेवर 6 आहे आणि गुणिले आपला एक्स, एक्स म्हणजे आपला एम आणि नंतर अधिक ए गुणिले बी, ए ची जागा -4 ने पकडले म्हणून ए म्हणजे -4 आणि बी म्हणजे 6 झालं. मग आपल्याकडे येईल एम वर्ग अधिक वजा अधिक वजा बाकी, दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असेल तर त्यांची वजा बाकी होते. 6 तून 4 गेले 2 आले आणि हा एम आपल्या जागेवर आणि 6 चोक 24, इथं लिहिलं 24, एका संख्येला वजा म्हणून -24, एम वर्ग अधिक 2m वजा 24 असं हे आपण सोडवू शकतो. ठीक आहे, बघा पुढे जाऊ. पुढची गणित सगळी गणित अशीच आहे. इथं बघा हा तुमचा एक्स आहे, पी म्हणजे तुमचा एक्स, ए ची किंमत 8, बी ची किंमत -3. आपलं सूत्र काय म्हणतं, पहिला एक्सचा वर्ग, एक्सच्या जागेवर पी आहे म्हणजे पहिला पी चा वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी, ए 8 आहे, बी -3 आहे, मग 8 अधिक -3. ओके, आणि गुणिले एक्स, एक्स म्हणजे तुमचा पी आहे, अधिक ए गुणिले बी, ए आहे 8 आणि गुणिले बी आहे -3. चला, ए आहे 8 आणि गुणिले बी आहे -3. चला आता इथे लिहा पी चा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक 8 अधिक वजा -3, 8 -3 आणि गुणिले आपला हा पी 8 त्रिक 24. गुणाकार करताना एका कुठल्या संख्येला जर वजा चिन्ह असेल तर उत्तराला वजा येतं, -24 बरोबर. पी वर्ग आपल्या जागेवर 8तून 3 गेले 5 अधिक 5p -24 झालं. तर असं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, एकदम सिंपल. पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न, बघा पुढे हे दोन प्रश्न आपल्याला दिसतात. यामध्ये जर बघितलं तर इथे बघा 13 अधिक एक्स 13 वजा एक्स, ऍक्च्युअली इथे दुसऱ्या पद्धतीने पण आपण एक सूत्र वापरून करू शकतो, पण आपल्याला सध्या याच पद्धतीने सोडवायचंय. हा एक्स आहे, हा ए आहे, हा एक्स आहे, हा बी आहे. इथे एक्स ची किंमत आता या ठिकाणी 13 आणि ए ची किंमत एक्स आहे आणि बी ची किंमत या ठिकाणी तुम्ही एक्स पकडा, सॉरी बी ची किंमत वजा एक्स पकडा. बघा आता मला पहिलं काय करायचं बाबा, एक्स चा वर्ग लिहायचा. एक्सच्या जागेवर 13 आहे म्हणून मी लिहिलं बाबा 13 चा वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी, ए काय बाबा एक्स आहे आणि बी काय हा वजा एक्स आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही लिहा बाबा अधिक वजा एक्स करा चला. ओके, आणि गुणिले तुमचा एक्स, एक्स ची किंमत तुमची 13 आहे, एक्सच्या जागेवर 13 आहे आणि अधिक ए गुणिले बी, ए काय बाबा एक्स आहे आणि बी काय बाबा वजा एक्स आहे. चला झालं. 13 चा वर्ग 169 अधिक एक्स अधिक वजा वजा एक्स आणि गुणिले आपले हे 13 आणि एक्स गुणिले एक्स, एक्स चा वर्ग, एका ठिकाणी वजा एक्स आहे म्हणून इथं वजा एक्स चा वर्ग. 169 आपल्या जागेवर एक्स वजा एक्स 0 अधिक 0 गुणिले 13 आणि आपला हा वजा एक्स चा वर्ग. मग आपल्याकडे येणार 169 0 गुणिले 13 अधिक 0 वजा एक्स चा वर्ग. 169 अधिक 0 किती बाबा 169 आणि हे वजा एक्स चा वर्ग झालं बाबा, आलं उत्तर. असं सोडवायचं होतं. इथं आपल्याकडे एक्सच्या जागेवर 3x आहे, ए 4y आणि बी 5y आहे. माझ्या सूत्रानुसार मला पहिला x चा वर्ग करायचा, एक्सच्या जागेवर 3x आहे, मग मी इथं लिहिणार 3x चा वर्ग अधिक ए अधिक बी एका कंसात आहे, ए च्या जागेवर 4y आहे आणि अधिक बी च्या जागेवर किती 5y आहे आणि गुणिले मला काय करायचं x करायचंय. x च्या जागेवर किती बाबा 3x आहे, मग इथं लिहिलं 3x अधिक ए गुणिले बी करायचंय, ए 4y बी 5y, 4y गुणिले 5y, एकदम काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं. 3x चा वर्ग, 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग अधिक 4 अधिक 5 किती बाबा 9, 9y, 4 अधिक 5 9y आणि गुणिले आपला 3x अधिक 4 पंचे 20 आणि y गुणिले y, y चा वर्ग 20y चा वर्ग. आता बघा 9x वर्ग आपल्या जागेवर अधिक 9 त्रिक 27, हा y आणि x, 27 y आणि x म्हणजे x गुणिले y करू 27xy आणि अधिक आपला पलीकडे 20y चा वर्ग आपल्या जागेवर. अशा प्रकारे आपण हे सोडू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो
5 गणित झाली. अजून काही गणित असेल तर बघूयात, पण याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, चला बघा पुढचा आहे बघा. अजून काही गणित आहेत पुढे आपल्याकडे बरीचशी. इथं बघा एक्सच्या जागेवर 9x आहे, एच्या जागेवर -5t, बीच्या जागेवर 3t. माझं टार्गेट पहिला एक्सचा वर्ग करायचा आहे. एक्सच्या जागेवर 9x आहे म्हणजे पहिला करा 9x चा वर्ग, नंतर अधिक कंसामध्ये a अधिक b, एच्या जागेवर -5t माहिती लिहा -5t, आणि अधिक बीच्या जागेवर काय बाबा माझ्याकडे 3t माहिती लिहा 3t कंस पूर्ण. नंतर x लिहायचा आहे, एक्सच्या जागेवर 9x आहे माहिती लिहा 9x, अधिक a गुणिले b, a आहे -5t माहिती लिहा -5t, गुणिले b आहे 3t इथे लिहा 3t. झालं. 9x चा वर्ग, 9 चा वर्ग 81, x चा वर्ग x वर्ग, वजा अधिक वजा बाकी, 5तून 3 गेले 2, मोठ्या संख्येला वजा चिन्ह म्हणून -2t, आणि गुणिले आपला हा 9x, आणि इथं 5 त्रिक 15, इथं वजा आहे म्हणून -15, आणि t गुणिले t चा वर्ग 15t चा वर्ग. 81 x वर्ग आपल्या जागेवर, 9 दुने 18, वजा आहे म्हणून -18, आणि tx लिहा किंवा xt लिहा काय फरक पडत नाही, आणि इथं -15 t चा वर्ग झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न. आता इकडचा प्रश्न बघा डोक्याला ताप आहे वाटत, पण टेन्शन घ्यायचं नाही बाबा. किती मोठा टेन्शन असला तरी घाबरायचं नाही, कारण जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. आपल्या टार्गेट नुसार बघा एक्सच्या जागेवर m आहे, एच्या जागेवर 203 आहे, एक्सच्या जागेवर m आहे, आणि बीच्या जागेवर -703. मला पहिला एक्सचा वर्ग करायचा. एक्सच्या जागेवर m आहे, चला बाबा त्याचा वर्ग करा. अधिक कंसामध्ये मला काय करायचंय, a अधिक b, a ची किंमत 203 आहे, आणि अधिक b ची किंमत -703. तुम्ही डायरेक्ट वजाची किंमत असेल तर -703 घेऊ शकता, कारण नंतर परत पहिला अधिक लिहा, नंतर परत ते वजा करा, त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता -703, गुणिले आपला एक्सच्या जागेवर m आहे, अधिक a गुणिले b, a ची किंमत आहे 203, गुणिले b ची किंमत आहे -703. चला आता कॅल्क्युलेट करा. m वर्ग अधिक छेद समाने, वरच्यांची डायरेक्ट छेद समाने 3 एकदाच, वरच्यांची डायरेक्ट वजा बाकी, 2 - 7 गुणिले m, आणि इथं 2 × 7 = 14, इथं वजा बघा अधिक 2 × 7 = 14, वजा आहे म्हणून -14, आणि भागिले 3 लिहिले, भागिले 3 गुणिले 3 9. गुणाकार करताना तो गुणाकार होतो, बेरीज करताना एकदाच लिहिला जातो. ओके. m चा वर्ग आपल्या जागेवर 2तून 7 गेले -5, मग हे अधिकचं चिन्ह घालून इथं लिहा -5/3, आणि आपला हा m, अधिक वजा करून टाका -14/9. तर हे असं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येऊ शकतं. तर हा झाला 7वा प्रश्न. ठीक आहे, आता पुढे जाऊयात आपण. तुम्ही वेळोवेळी व्हिडिओला पॉज करून हे सगळं लिहून घेत जा किंवा स्क्रीनशॉट घेत जा. पुढचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी आता हे पुढचे 2 प्रश्न बघा बाबा, झग्गा मागा हे म्हणतात आमच्याकडे. बघा एक्स आहे, ए आहे, एक्स आहे, बी आहे. पहिला मला करायचा एक्सचा वर्ग, एक्सच्या जागेवर एक्सचे म्हणून एक्सचा वर्ग, अधिक कंसामध्ये ए अधिक बी, ए ची किंमत आहे 1/x, आणि बी ची किंमत आहे -1/x, गुणिले आपल्या एक्स ची किंमत आहे एक्सचे, आणि अधिक ए गुणिले बी, ए ची किंमत आहे 1/x, गुणिले बी ची किंमत आहे -1/x. बघा काय होतंय. एक्स वर्गाला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब, 1/x मधून 1/x गेले 0 झाले, इतर ह्या 0 गुणिले आपला हा एक्स, 1 गुणिले 1 1, आणि x गुणिले x x चा वर्ग, आणि इथं वजा आहे म्हणून इथं वजा दिलं. ठीक आहे, असं झालं कॅल्क्युलेशन. x वर्ग आपल्या जागेवर, अधिक 0 गुणिले 1 0, वजा 1/x चा वर्ग 1/x वर्ग. ओके. आता इथं x वर्ग अधिक 0 x वर्ग, आणि हे वजा 1/x वर्ग असं आपल्याला हे लिहिता येईल. ठीक आहे. ओके. आता पुढे बघा, इथे काय बाबा, इथे आपल्याकडे हा x आहे 1/y, a आहे 4, b आहे -9. पहिला मला करायचा आहे एक्सचा वर्ग, एक्सच्या जागेवर 1/y म्हणून 1/y चा वर्ग, अधिक a अधिक b, कंसात a अधिक b, a 4 आहे आणि b -9 आहे, डायरेक्ट लिहा 4 - 9, गुणिले x, x किती आहे बाबा 1/y आहे, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे अधिक a गुणिले b, a किती आहे 4, गुणिले b आहे -9, 1/y चा वर्ग, एकाचा वर्ग 1, y चा वर्ग y वर्ग, 4तून 9 गेले -5, गुणिले 1/y बरोबर,
आणि 9 चौक 36 वजा आहे म्हणून इथं आले वजा 36 झालं. मग 1/y² आपल्या जागेवर आणि इथं वजा, इथं 5 गुणिले 1 5/y असं लिहू शकतो आपण आणि वजा 36 असं पण लिहिता येईल. तर एकंदरीत हा 9वा प्रश्न असा. कॅल्क्युलेशनचा काही भाग येतो, जरा नीट समजून घ्या. गणित वारंवार सोडवण्याचा प्रयत्न करा, जमतील तुम्हाला. बघा या ठिकाणी ही 9 गणितं बघितलेली आहे, विस्तार करा. यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढे आपला सराव संच 5.2 आहे, पण हा 5.2 जो सराव संच तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.